नमस्कार, मी कादंबरी जाधव आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्ताच आपण सांख्ययोगमधील 15वा श्लोक पाहिला, त्याचं स्पष्टीकरण सखोल अर्थ पाहिला. तर आता त्याच्यावरून काय जीवन उद्देश मिळतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघू. तर खरी ताकद स्नायूंमध्ये नसते, तर ती मनाच्या स्थैर्यात असते. जो व्यक्ती टीकेत कोसळत नाही, स्तुतीत गर्विष्ठ होत नाही, तोट्यात खचत नाही आणि नफ्यात उधळत बसत नाही, तो आधीच अर्धा मुक्त झालेला असतो. सुख दुःख ह्या दोन्ही परीक्षा आहेत. आपल्याला वाटतं फक्त दुःख हीच परीक्षा आहे, पण सुखसुद्धा ही एक मोठी परीक्षाच आहे. जितकं आपण अनुभवांशी कमी चिकटून राहू, तितकंच जास्त मुक्त होऊ. जो साक्षी भावात स्थिर होतो तो अमृत तत्वाच्या मार्गावर असतो. आणि मोक्ष म्हणजे भीतीशिवाय जगणं, आसक्तीशिवाय प्रेम करणं, अहंकाराशिवाय काम करणं आणि कोणत्याही परिणामांवर अवलंबून नसलेली शांती. तर हाच जीवन उद्देश लाईफ लेसन मला या 15व्या श्लोकावरून मिळाला. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे. धन्यवाद.